नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ झालेली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पुराचं पाणी गेलंय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेलाय। गंगापूर धरणातून 6340 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। रामकुंड आणि गोदा घाट परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलाय। सध्या गोदावरी नदी परिसरात काय परिस्थिती आहे याच संदर्भात रामकुंड भागातून आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। आज नाशिकच्या गंगापूर धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आणि म्हणूनच गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। आता काही वेळापूर्वी पावसाचा संततधार हे कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 6500 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे। मी या संपूर्ण रामकुंड भागामध्ये आहे। अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। जे दुतोंड्या मारुती आहेत, दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत हे आता पाणी आलेलं आहे। काल रात्रीपासून नाशिक आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने संततधार पाऊस हे चालू आहे आणि म्हणूनच गंगापूर धरणामध्ये पाण्याचा जो साठा आहे तो झपाट्याने वाढ होत आहे आणि म्हणून आज सकाळपासून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात येत आहे। आता काही वेळापूर्वी 6500 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गोदावरी नदी ही जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला एकूणच या संपूर्ण भागामध्ये बघायला मिळते। फक्त गंगापूरच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून हे पाण्याचा विसर्ग केला जातोय। दारणा या धरणातून देखील 18000 क्युसेस जो पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच गोदावरी असेल दारणा असेल या दोन्ही नदी दुथडी भरून वाहत आहेत आणि या दोन्ही नदी काठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि पाऊस अशाच पद्धतीने कायम राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाईल अशाही पद्धतीची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।